May I come in, sir? Yeah. Good afternoon, sir. Good afternoon. Thank you, sir. तुमचे नाव न सांगता 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे मार्क्स सांगा आणि ओळख करून द्या. मला 10वीला 91% आहेत आणि 12thला 84% आहेत. इंजिनिअरिंगला 72% आहेत. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन इंजिनिअरिंग. कशाच काय इंजिनिअरिंग तुम्ही? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. If you don't mind, can I remove? प्लीज. Thank you, sir. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. Yes, sir. 14 पास आउट झाले तुम्ही. पुढे काय त्यातलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय केलं पुढे? 14ला पास आउट झाले. ॲज अ करिअर म्हणून? हां, त्याच्यानंतर मला पहिल्यापासूनच स्पर्धा परीक्षांमध्ये आवड होती. त्या क्षेत्रात मला करिअर करायचं होतं. फक्त एक स्पर्धा परीक्षा हे थोडं अनिश्चिततेचं क्षेत्र असल्यामुळे मी प्लॅन बी म्हणून इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर या क्षेत्राकडे वळले, क्लास केला आणि नंतर पुढे अभ्यास सुरू ठेवला. क्लासची गरज असते का स्पर्धा परीक्षेला? म्हणजे कसं होतं, मी इंजिनिअरिंग केलं होतं. माझं असं थोडं बॅकग्राऊंड थोडं वेगळं राहिलं त्यामुळे, आणि हे तर आपल्याला जनरल स्टडीजचा स्टडी करावा लागतो. त्यामुळं मला सुरुवातीला एकदम गंधच नव्हता काय आहे काय नाही. त्यामुळे एक ओळख व्हावी ह्या दृष्टीने मी क्लास केला. गरजेचाच आहे असं नाही. तुम्ही जर सुरुवातीच्या काळात बेसिक बुक घेतले आणि थोडंफार वाचलं तर मला ते जाणवलं नंतर की तुम्ही त्याच्या थ्रू पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाते एक्झामची. आयोगाने काय दिलेलं आहे त्यांच्या अभ्यासक्रमाचा दर्जा? पदवी लेवलचा. हे आपण शाळेत शिकलेलोच असतो की आयोगाने हो. तरी हा, पण इंजिनिअरिंग केल्यानंतर थोडा गॅप पडला होता. सो मला एक थोडं बेसिक स्ट्रक्चर व्यवस्थित असावं म्हणून मी ते हे केलं, क्लास केला. आयटीचा काय फायदा होईल बरं उद्या तुम्हाला ऍज अ PSI म्हणून काम करत असताना डिपार्टमेंट त्याच्यामध्ये? सर, आता आपण बघतोय की गुन्हेगारीचं स्वरूप बदलते. म्हणजे सायबर क्राईम वगैरे वाढतात आहे. त्या केसमध्ये मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टुडंट असल्यामुळे मी ते केसेस चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते असं मला वाटतं. त्या केसेस हँडल करायला जे इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे ते खरंच आज आहे का आपल्याकडं? याच्या संदर्भात नुकतंच थोडं वाचनात आलं. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की बऱ्याचदा जो स्टाफ आपल्याकडे 47 सायबर सेल आहेत महाराष्ट्र राज्यात. बऱ्याचदा तिथं जो स्टाफ कार्यरत असतो त्यांच्यामध्ये एक थोडाफार 6-7 महिन्यांचं ट्रेनिंग देऊन त्यांना तिथं रिक्रूट करतात. मग अशा वेळी काय होतं, बऱ्याचदा तो गॅप तो कव्हर होत नाही प्रॉपर वेने. आणि त्यांनी सांगितलं की जर बॅकग्राऊंड आयटीचं असेल किंवा संगणक क्षेत्राचे असेल, टेलिकम्युनिकेशनशी रिलेटेड असेल तर अशा व्यक्ती प्रॉपर वेने ते डील करू शकतात. मग आपण त्याच्यामध्ये सरळ लॅटरल एंट्री करायची का, की आपण प्रोफेशनल्स त्याच्यामध्ये घ्यायचे? कारण आपल्या स्पर्धा परीक्षेचं जे आहे की त्याच्यामध्ये स्पेसिफिक आपण घेत नाही, सर्वांना एंट्री आहे. मग सरळ सायबर क्राईम करता जे आहे लॅटरल एंट्रीचा ऑप्शन घ्यायचा का आपण? तसं पाहायला गेलं आयटी प्रोफेशनल जे डील करतात डायरेक्टली एक्सपर्ट, त्याला सरळ घ्यायचं, ते इनपुट देतील पोलिसांना. जर आता सध्या जर आपण पहिल्यांदा हे करू शकतो की जर असे आता पदवी हा क्रायटेरिया आहे, त्याच्यानुसार इंजिनिअरिंगची मुलं पण एक्झाम देत आहेत आणि त्याच्यातून जर सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट भेटत असेल तर मला नाही वाटत आवश्यकता त्या गोष्टींची की हे करावं. पण जर शेवटी काय देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, मला असं वाटतं दोन्ही ऑप्शन असावेत. त्यांना पण त्यांच्या लेवलची कुठली एक्झाम असेल तीही असावी आणि या थ्रू येणाऱ्या मुलांना देखील चान्सेस असावे. शेवटी देशाचं संरक्षण आणि सार्वभौमत्व ह्याला सगळ्यात जास्त प्राधान्य देणं गरजेचं आहे. सार्वभौमत्व काय असतं बरं? सार्वभौमत्व म्हणजे आपण आपल्या देशाचं जे भूमी किंवा जे लँड आहे त्याचं स्वतःकडे असणारा अधिकार, ज्याच्याशी रिलेटेड आपण स्वतःच नियम करू शकतो किंवा आपण सॉवरीन आहे आपल्या लँडमध्ये काइंड ऑफ. POK साठी आपण काही हे ठेवलेलं आहेत का बरं? विधानसभेच्या जागा ज्या आहेत पाकिस्तानच्या जागा आहेत तिथं, जागांची संख्या एक्झॅक्ट आठवत नाहीये, पण मोस्टली त्या वॅकंट राहतात. का असतात त्या वॅकंट, का ठेवल्या जातात? आपण तो रिजन हा आपलाच मानतो, म्हणजे भारताचा तो रिजन आहे असं आपण मानतो. म्हणजे तो आहेच आणि त्यामुळे आपण तिथं ते प्रतिनिधित्व दिलेलं आहे. पण सध्या तरी तिथून कुणी येत नाहीये, निवडणूक लढवत नाही. मला सांगा, आपण दिवसेंदिवस पण सायबर क्राईमचे केसेस वाढत चालले आहे ना? येस सर. तुम्ही जर म्हटलं की जर आपल्या याच्यातनं रिक्वायरमेंट आणि कम्प्लीट झालं, आयोगाने जर रिक्रूट करू शकला आयोगच, बरोबर ना? तर आयोग आता करतच आहे पण ते दिसत नाही. तर ज्याला तुम्ही हॅकर्स म्हणता बघा, बऱ्याच वेळा आपण पिक्चरमध्ये बघतो, जर तुम्हाला नसेल बघितलं, आपण बाहेरनं हॅकर्सला काय करतो, त्यांची मदत घेतात डिकोड करायला. येस सर. असं करून जर होत असेल तर मग याच्यातनं का भरायचं असं मी म्हणतो. शेवटी तुमचा अभ्यासक्रम, ही सिस्टीम त्याला साजेशी नाहीये असं तुम्हाला वाटत नाही का?
नाही कसं आहे, काही दोन टाईपचे बऱ्याच टाईपचे क्राऊड आहेत इथे येणारे. काही प्युअर ह्याने पण आलेत की हेच करायचं ह्या दृष्टीने पण त्यांनी करिअर केले, म्हणजे आर्ट्स बॅकग्राऊंड वगैरे असतील, किंवा काही लोकांनी इंजिनिअरिंग करून केले. शेवटी कसं एक स्मार्ट वेनी वर्क करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं इंजिनिअरिंगचे मुलं चांगल्या पद्धतीने वर्क करत आहेत. स्मार्ट पोलीस नावाची संकल्पना माहिती आहे का तुम्हाला? मध्यंतरी आपले पंतप्रधान जे आहेत त्यांनी स्मार्ट पोलीस असा शब्द वापरला होता. हो सर. काय स्मार्ट पोलीस? स्मार्टचं त्यांनी एका ठिकाणी कॉन्फरन्स भरलेली, आय थिंक गुरुग्राम हरियाणामध्ये बहुतेक पोलिसांची. तिथं मग त्यांनी स्मार्ट पोलीस ही कन्सेप्ट दिलेली. बेसिकली सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं की एक पोलिसांची थोडी प्रतिमा मलिन होते, त्या दृष्टीने तुम्ही पण वर्क केलं पाहिजे. आणि प्रत्येक शब्दाचा त्यांनी एक अर्थ दिलाय. एस फॉर सेन्सिटिव्ह, टी फॉर काय आहे बरं? स्मार्ट मधलं टी फॉर काय आहे? टी फॉर टेक्नोसेवी आणि अजून काहीतरी आहे. ओके. सीसीटीव्ही बद्दल ऐकलं तुम्ही? काय सांगते आम्हाला? क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम आहे ती, ज्याच्यामध्ये आपण जे गुन्हेगार वगैरे आहेत त्यांचे छायाचित्र म्हणा, त्यांचं जे काही क्राईम रेकॉर्ड आहे हे आपण एकत्र करून त्याचा एक डेटा ठेवतो आणि त्या डेटाला जे काही पोलीस स्टेशन्स आहेत आयुक्तालयापासून खालच्या लेवलपर्यंतचे सगळे कनेक्ट करतो आणि सर्वांनाच त्या गोष्टींचा ऍक्सेस असतो, सो दॅट आपल्याला क्रिमिनलचं ट्रॅकिंग इझी जावं, ट्रॅक करणं त्यांना. मध्यंतरी पुण्यात बघा, ट्रॅफिक नियम ज्यांनी मोडले त्यांना चलन भरण्यासाठी ऍट अ टाइम सिस्टीम जनरेट सगळं SMS गेले. तुम्ही या तारखेला हा नियम मोडला होता, तुम्हाला फाईन लागला आणि ही शेवटची तारीख आली, तुम्ही ट्रॅक केलं सगळं तुमच्या सिस्टीम अनुसार, तुम्ही या दिवशी नियम मोडला, या दिवशी हे केलेलं, हा तुम्हाला फाईन इश्यू केलेला आहे. पण तो ज्या दिवशी तुम्ही भरायचा आहे ती सिस्टीम परत मॅन्युअली केली आणि त्या दिवशी त्यांना एका दिवसात त्यांनी कोर्टात बोलवलं आणि तो बराच गाजलेला आहे, खूप केवाच झाला, नंबर ऑफ पीपल्स तिथं आले आणि त्याच्यानंतर तो भरण्यात म्हणजे ऐशी. मग त्याच्यानंतर असं वाक्य आलं की ते परत तुम्ही जर जितकं टेक्नॉसॉफी झालं ना आपल्या कुठे लिमिटेशन्स आहेत आणि आज आपली यंत्रणा तेवढी आपण करत चाललो एका साईडनी, पण आपल्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे बेसिकली. मग तिथं असं हवं होतं की एकाच दिवशी जो त्यांनी मेसेज केला त्याच्यात जर तुम्ही टप्पे ठेवले असते तर एकाच दिवशी लोकांना व्यवस्थेवर ताण आला असता ना लोकांवरती ताण आला असता. त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट पण गरजेचं होतं. ती सिस्टीम काही चुकीची नव्हती असं मी म्हणेल, पण जर ते एकाच दिवशी एकाच तारखेला एकाच ठिकाणी सगळ्या लोकांना जर तुम्ही बोलवता तर साहजिकच ती जी यंत्रणा आहे ती कोलमडूनच पडणार. पोलिसांचं असं आर्ग्युमेंट होतं की आमच्याकडे सिस्टीम नाही म्हणून आम्ही ते आउटसोर्स करतो. आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं की हे सगळे SMS पाठवा आणि या लोकांवरचे हे घ्या आणि ती सिस्टीम परत अगेन जसं आपल्या इकडे घरचं सगळं सिस्टीम आउटसोर्स सिस्टीम आहे, त्यांना काय काम दिलेलं होतं कॉन्ट्रॅक्ट, त्यांनी ते तसं करून टाकलं. हा ठीक आहे, म्हणजे त्यांना त्या सिस्टीमची आवश्यकता भासली पण त्यांनी एक त्यांच्यावर प्रॉपर लक्ष ठेवणं पण गरजेचं होतं. बऱ्याचदा ती एक IT कंपनी असेल ज्यांना त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट दिलं, पण कशा वेळी सिस्टीम पोलिसांशी डील करते किंवा लोकांशी आपण कशा पद्धतीने डील करतो ह्याची त्यांना नॉट नेसेसरी जाणीव असेलच. अशा वेळी त्यांनी एखादी 2-3 लोकांचा ग्रुप तिथं त्या कंपनीवर वॉच ठेवण्यासाठी की कशा पद्धतीने तुम्ही ही गोष्ट वर्कआउट करणार आहे असं जर केलं असतं तर कदाचित हा प्रॉब्लेम उद्भवला नसता असं मला वाटतं. डिजिटल वॉचचे काय फायदे आहेत बरं? डिजिटल वॉचने मग आपण हेल्थ रिलेटेड पण गोष्टी ह्याच्यात ट्रॅक करता येतात. जसं तुमचं रनिंगची फ्रिक्वेन्सी किंवा तुम्ही वॉकिंगच्या स्टेप्स म्हणा, परत तुमचे हार्ट बीट्स म्हणा, परत मोबाईलला ब्ल्यूटूथ कनेक्ट करून आपण हे कनेक्ट करू शकतो. तर मोबाईलमध्ये चांगल्या पद्धतीने मोबाईलचा वापर पण करता येतो. SMS नोटिफिकेशन भेटतात, कॉलचे. डे टू डे लाईफ मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी खरंच बघितल्या जातात का? त्याचे फीचर्स आहेत हे सगळे? हा, डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी ट्रॅक करता? मला असं वाटतं सर, पहिले नव्हतं पण कोरोना काळानंतर लोक जरा हेल्थ कॉन्शियस झालेत आणि लोक काळजी घेतात ते हेल्थची. परत आपल्या पंतप्रधानांनी पण या दृष्टीने बऱ्याच हालचाली केल्यात. योग दिवस आपण लॉन्च केला, परत फिट इंडिया मुवमेंट लॉन्च केली. सो अवेअरनेस वाढतो. आधी लॉन्च झालेला आहे ना, कोविडच्या आधी लॉन्च, म्हणजे मान्यता भेटली. म्हणजे 21 जूनला का साजरा केला होता बरोबर योग दिवस? 21 जून मोठा दिवस आहे, सर्वात मोठा दिवस आहे तो. त्याचं भौगोलिक कारण एक्झॅक्ट मला आता सांगता नाही. एअर प्युरिफाईंग प्लांटची नावं सांगा बरं. एअर प्युरिफाईंग प्लांट्स, इंडोर प्लांट्स. ओके. गार्डनिंग तुमची हॉबी आहे? कॅक्टस आपण लावू शकतो. परत लिलीचा एक टाईप आहे. परत स्पायडर प्लांट असतात, स्नेक प्लांट असतात, जे एअर प्युरिफाईंग प्लांट्स म्हणून वर्क करतात. ओके.
पोलीस स्टेशन मध्ये वगैरे तुम्ही येत्या काळामध्ये काही हे करू शकता का, तुमचं जे गार्डनिंग जे आहे? हो सर, मला असं वाटतं की बऱ्याचदा असं होतं की आपण पाहतो पोलिसांना 24 तास काम करावं लागतं, एक कामाचा तणाव असतो, आणि जेव्हा तुम्ही थोडंसं झाडांच्या किंवा फुलझाडांच्या सहवासात येता तर तुमचा जो स्ट्रेस आहे तो रिलीज व्हायला मदत होते. सो एक आपण ग्रीन पोलीस स्टेशनची कन्सेप्ट राबवली की पोलीस स्टेशन म्हणजे एक तिथं ग्रीन फक्त बटालियन माहिती आहे का तुम्हाला? ग्रीन बटालियन नाही माहित सर. रीडिंग मध्ये काय आवडतं तुम्हाला? रीडिंग मध्ये स्पेसिफिक असं पुस्तकांशिवाय मला ब्लॉग्स पण आवडतात. मीडियम म्हणून एक ऍप आहे, कोरा आहे, अशा ऍप्सवरले कुठली पुस्तकं वाचायला आवडतात तुम्हाला? पुस्तक असं स्पेसिफिक नाहीये, छोटी हं. मोठी पण पुस्तकं मी वाचते, आणि एखादं म्हणजे असं व्हेरिएशन आहे, असं स्पेसिफिक नाही की कुठलं पुस्तक लक्षात आहे तुम्हाला वाचलं, तुम्हाला आवडलंय फार? आता शेवट मी 5 सांगा मला, कुठली 5 पुस्तकं तुम्ही आतापर्यंत वाचले तुम्हाला फार आवडलेली आहेत? हा, सुधा मूर्तींचं वाईज अदरवाईज, परत आय डेअर किरण बेदींशी रिलेटेड आहे. परत शिवा ट्रायोलॉजी वाचले मी, अमिश त्रिपाठींचं, ते तिन्ही पुस्तकं वाचलेत. परत ह्यांचं पुस्तक आहे मीरा बोरवणकरांची, आयुष्याची पाने विंताणं, असं काहीतरी नाव आहे त्याचं. बरं, ठीक आहे. फेसबुक का नाव बदलतंय हो? हा, ते बोले की जे पॅरेंट कंपनीचं नाव आहे त्या नावापेक्षा खूप मोठं असं कार्य आम्ही करतोय, आणि त्यांनी ते मेटावर्स, हे एक प्रोडक्शन टेक्नॉलॉजी समथिंग आहे, त्या मेटावर्स टेक्नॉलॉजीचा आम्हाला यूज करायचा आहे इफेक्टिव्ह वेने. सो त्यांनी त्याचं नाव फेसबुक टू मेटा केलेलं आहे. म्हणजे जेवढं जे नाव आहे त्याच्यापेक्षा मोठं कार्य आम्ही करतोय, असं त्यांच्या सीओनी तर हा दावा केलाय. फेसबुकवर काही अलिगेशन्स आहेत? येस सर. काय सांगू शकता? त्यांच्यामध्येच असणार एक मार्केटिंग मधले कोणतरी हेड आहेत, फ्रान्सिस म्हणून काहीतरी त्या लेडीचं नाव आहे. तर त्यांनी असे आरोप केलेत की हे सिक्युरिटी जास्त लोकांची मेंटेन नाही होते, ते फक्त नफेखोरीला जास्त प्राधान्य देतात आहे. पण तिला तर विसल ब्लोअर म्हणून रिकॉग्नाइज केलं जात आहे. येस सर. इंटरनॅशनल लेवलवर फार मोठं उघडीस आणलेलं आहे. येस सर. वाटतंय असं का आपली प्रायव्हसी सगळ्या या सोशल मीडियामुळे आणि अशा सगळ्या ऍप्समुळे जे आपण आता खूपच जास्त त्याचे हॅबिच्युअल झालोय आपण त्याला, येस सर, त्याच्यामुळे ती धोक्यात आली आहे? कसं आहे सर, कुठलंही मीडियम वापरण्याच्या आधी ती मीडियम वापरण्याबद्दलची शिस्त ही आपल्याला कुठेतरी लॅकिंग आहे असं मला वाटतं. कारण जग बदलणार, डिजिटल दुनिया येणार, हे आपण डिनाय नाही करू शकत, पण ते वापरताना कुठले थोडेफार नियम म्हणा, एक ती गोष्ट कशी वापरायची ही वापरण्याची जर शिस्त पण आपण जरा लोकांमध्ये जर रुजवली तर त्याचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो असं मला वाटतं. राईट टू प्रायव्हसी आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन याला कसं बघता बरं तुम्ही? म्हणजे तुलनात्मक बघायचं आहे की दोन्ही गोष्टी ज्या आहेत बघा, एकीकडे आहे राईट टू प्रायव्हसी आहे, खाजगीपणाचा अधिकार आहे ना, दुसरीकडे जे आहे राईट टू एक्सप्रेशन आहे बघा. सर, मग कसं आहे, राईट टू प्रायव्हसी, राईट टू एक्सप्रेशनचा तुम्ही उपभोग घेताना एखाद्याच्या राईट टू प्रायव्हसीचं हनन होता कामा नये, ह्याची तुम्ही जर काळजी घेतली तर दोन्ही राईट तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचं इंडिव्हिज्युअल लेवलला, सेकंड पर्सेंटचा नाही संबंध, तुमचंच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, तुमचीच राईट टू प्रायव्हसी. हा, मग माझी राईट टू प्रायव्हसी व्हायलेट नाही होणार ह्याची मी काळजी घेईल माझ्या लेवलला. आणि असं होऊ शकतं का आजच्या डेटमध्ये? तुम्ही कुठलं सोशल मीडियाचं ऍप वापरताय, तुम्ही टेक्नॉलॉजी वापरताय, त्याच्यामध्ये 100% तुम्ही तुमची राईट टू प्रायव्हसी आजच्या डेटमध्ये सिक्युअर करू शकता? म्हणजे आपण पूर्णतः मी म्हणू शकत नाही, कारण बरेचसे आपण न्यूज वगैरे वाचतो त्याच्यातून असं म्हणतात की डेटा लीक होतो, कंपनी स्वतः आपल्या इन्फॉर्मेशन देतात पैशांसाठी दुसऱ्यांना. पण जेव्हा आपल्या स्वतःच्या लेवलला म्हणाल, सपोज आपला मोबाईल सिक्युअर करायचा आहे किंवा आपला मोबाईल इतरांपासून व्यवस्थित ठेवायचा, या केसमध्ये आपण असे प्रोटेक्टेड ऍप्लिकेशन, सपोज आता जीमेलमध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशन असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही जर माझ्याशिवाय जर तुम्ही माझा अकाउंट ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला तर मला लगेच त्याचा अलर्ट येतो. अशा छोट्या छोट्या गोष्टीचा पण आपण काळजी घेऊ शकतो. जीमेल कडे आपलं सगळंच गेलं, त्या कंपनीकडे गेलंच ना, जीमेल कडे सगळंच गेला ना आपलं. ते ठीक आहे की थर्ड पर्सन तुमचा अकाउंट आहे तो नाही ओपन करू शकत, पण जीमेल कडे सगळंच आहे ना तुमचं. हा सर, त्याला तुम्ही कसं बघता की म्हणजे राईट टू प्रायव्हसी आजच्या डेटमध्ये तुम्ही जे म्हटलात की आपण कुठलंही ऍप वापरताना ना, तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. येस सर. ती किती काळजी घेतली? स्वतः फेसबुकने जरी ट्रेनिंग दिलं आपल्याला तर शक्य आहे का? फेसबुकला सगळी माहिती भेटली ना आपली. हा, म्हणजे पूर्णतः आपल्या लेवलला ते नाहीये, गव्हर्नमेंटने ह्याच्यात थोडा हस्तक्षेप करणं गरजेचं आहे की आमच्या नागरिकांचा डेटा तुम्ही प्रॉपर वेनी. मधल्या काळामध्ये सोशल मीडियासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही रूल्स आणले होते. हा,
त्याच्याबद्दल काही सांगू शकता का तुम्ही? त्याच्यामध्ये त्यांनी मध्यस्थ नावाची एक कन्सेप्ट आहे, है ना? म्हणजे मी जेवढं मला वाचनात आलं ते सांगते मी तुम्हाला. त्याच्यामध्ये असं होतं की बऱ्याचदा आपल्याकडे अफवा वगैरे पसरवल्या जातात. ते मग म्हणतात की ग्रुपवरती वगैरे, मग त्याचा जो सोर्स आहे एखाद्या मेसेजचा त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला द्या, अशी आपल्या केंद्र शासनाने मागणी केली होती. परंतु व्हॉट्सअप किंवा फेसबुकचं म्हणणं असं होतं की याच्यामध्ये आमचा जो ग्राहक आहे त्याचं जी प्रायव्हसी आहे ती रिव्हील होतीये किंवा त्याचं एक व्हायलेशन होतंय. सो आम्ही हे नाही करू शकत. पण गव्हर्नमेंटने असे मग गोष्टी सांगितल्या की तुम्हाला जर इथं काम करायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट करावीच लागेल. गव्हर्नमेंटने असं, हे तर समजा ठीक आहे, गव्हर्नमेंटची भूमिका काय होती याच्यामध्ये? गव्हर्नमेंटची भूमिका मला असं वाटतं की जे अफवा किंवा जे लोक पसरवतात अशा गोष्टींना आळा घालून पुढच्या गोष्टी ज्या पुढचे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होतात त्याला आळा घालण्यासाठी त्यांनी ते एक प्रयत्न करण्याचा एक प्रयत्न केला. OTT काय समजेल का? OTT ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे एक्झॅक्ट लॉंग फॉर्म नाही आठवत. मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो. मला सांगा की तुम्ही फार म्हणजे तुमच्याकडे टेक्नॉलॉजीचं नॉलेज आहे, ओके, सगळ्या गोष्टीचं. तुम्हाला जे काम करायचं आहे ते अशा लोकांशी तुमचा संपर्क येणार आहे. विशेषतः आपण स्त्रियाबद्दल बोललो, पण स्त्रियांचा FIR नोंद करण्याचा रेट फार कमी आहे आणि कौटुंबिक हिंसाचार असेल कुठलीही असेल स्त्रिया पुढे येत नाही. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकाल? स्त्रियांनी पुढे येऊन FIR जास्तीत जास्त करावी. ह्याच्यात पहिला रोल तर शिक्षणाचा आहे. म्हणजे मला असं वाटतं की एक शिक्षित महिला आणि एक अशिक्षित महिला हा दोघींचं जर आपण हे केलं तर शिक्षित महिला जास्त चांगल्या प्रकारे किंवा तिच्याशी थर्ड पर्सन जेव्हा डील करायला जातो तेव्हा त्याला माहित असतं ही व्यक्ती शिक्षित आहे. मग थोडासा एक वचक बसतो. आणि माझ्या लेवलला म्हणाल तर मग मी अवेअरनेस कॅम्प ऑर्गनाईज करेल. बऱ्याचदा असं असतं की हा XYZ थिंगशी रिलेटेड कायदा आहे, इथपासून व्यक्तींना माहिती नसते की बाबा ही गोष्ट घडली तर आपण ह्या गोष्टी विरुद्ध तक्रार देऊ शकतो. आजकाल शिक्षित महिलांना फसवण्याचे प्रकार जरा जास्त होत आहेत, असं तुम्ही बघितलंय का? हा ना, मेलवरून, सोशल मीडियावरून. मग मी तेच सांगितलं सर की हा ऍप आपण वापरतो पण ती ऍप वापरण्याबद्दलची शिस्त आपल्याकडे नाहीये जी की गरजेची. फसवणूक होणं आपल्याकडे कसं आहे, ऍप आलं की फक्त एक क्रेज आहे, तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, ह्याच्याकडे आहे, आपण फक्त एवढंच करतोय. ऍपचा नाही विषय इथं. फेसबुक वरून मैत्री झाली, मग ह्याला कुठंतरी एक आयसोलेशन आलेलं लाईफ मध्ये जबाबदार आहे सर. थोडे काय झाले आपण डिजिटल युगात प्रॉब्ली जे आहेत की शिक्षित लोक हे वापरतात मोस्ट प्रॉब्ली, है ना? किंवा जामदाराची केस तुम्ही जर घेतली, म्हणजे फक्त महिला असं नाही, पुरुषांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला कॉल करणं, तिच्यामधून तुमचे OTP वगैरे घेऊन तुमच्या अकाउंट मधून पैसे काढणं, तर हे शिक्षित लोकांबरोबर जास्त हे होत आहेत. कारण ATM वापरणं, क्रेडिट कार्ड वापरणं, हा जो गावाकडचा क्राऊड आहे किंवा जो जास्त, किंवा आपल्या पुढची जी जनरेशन, आपले आई वडील वगैरे, ते एवढं त्याच्यामध्ये हे होत नाही. त्याच्यातला आजचा जो IT चा क्राऊड आहे, शिकलेला क्राऊड आहे, तोच त्याच्यामध्ये फसवला होता. याचे आजच्या डेटमध्ये स्टॅटिस्टिक जे आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एज्युकेशन जे आहे ते खरंच वर्क होतं का बाबा? कारण एज्युकेशन सर्वसमावेशक नाही. मी जेव्हा शाळेत होते तेव्हा आम्हाला बँकेत खातं कसं उघडायचं हे नाही शिकवलं गेलं किंवा IT चे काय नियम आहेत नाही शिकवलं गेलं. म्हणून तर आजच पंतप्रधानांचं स्टेटमेंट आहे. नाही, प्रश्न तोच नाहीये. प्रश्न हा आहे की एज्युकेटेड लोक जे आहेत ना, बँकेत खातं उघडणं हा मुद्दा नाहीच येतो. मग त्याच्यासाठी जी सायबर शिक्षण आहे किंवा सायबर रिलेटेड जे क्राईम होतात त्याचा अवेअरनेस पसरवणं सर गरजेचं आहे. शिकलं म्हणजे फक्त सर्वांगीण शिक्षणाचं थोडाफार लॅकिंग आहे असं मला वाटतं. किंवा मग जेव्हा तुम्ही कंपनीजमध्ये किंवा शाळेमध्ये म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी मग तुम्ही कॅम्प ऑर्गनाईज करून लोकांना अशा गोष्टींची, कारण पेपरमध्ये न्यूज येतात पण किती लोकांना वेळ पेपर वाचण्याचा. सो तेवढं फास्ट खूप लाईफ आहे आणि सगळ्यांनाच त्या गोष्टींपर्यंत तिथपर्यंत अशा गोष्टी होतात न होतात. कारण फोन करतानाच असा केला जातो की मॅनेजर बोलतोय बँकेचा किंवा बँकेचाच कर्मचारी बोलतोय. सो लोकांना लगेच रिलायबल विश्वास ठेवतात. सो अशा गोष्टी घडू शकतात. आपण SMS अलर्ट पण येतात आजकाल फोनवरती आपल्याला की अशा कॉलला रिस्पॉन्ड करू नका, इंटरनॅशनल कॉलला रिस्पॉन्ड करू नका. सो कार्य सुरू आहे ह्या दृष्टीने की लोकांना अशा गोष्टींपासून परावृत्त करण्याचं. किती लीड आहे तुम्हाला? मला 18ची लीड आहे. आणि फिजिकल एक 75 पर्यंत आहे. का कमी? थोडं स्प्रिंटचा प्रॉब्लेम आहे. ठीक. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.